हॅलो मित्रांनो, शुभ सकाळ. तर सकाळचा ब्रेकफास्ट आणि थोडीफार घरची कामं आवरून मी इथे आले आरवला घेऊन लाईफ लॅबमध्ये, कारण की आज माझं ब्लड वर्क होतं आणि आज आरवला मी डे केअरला सुद्धा पाठवलं नाही, कारण की आज माझी सुट्टी होती. त्यानंतर मी त्याला पार्कमध्ये घेऊन गेले, कारण की आजचं वेदर खूपच छान होतं. 13 डिग्री टेम्परेचर होतं. असं वाटलं की उन्हाळ्याचे दिवसच चालू आहेत. एकीकडे बघायला गेलं तर फुलं उमलली होती, तर दुसरीकडे फुलं उमलायची तयारी चालू होती. तर काही दिवसांनी हेही छान असं फुलांनी बहरेल आणि मी इथे एन्जॉय करत होते मस्त आजचं वेदर आणि ब्युटिफुल व्ह्यू. तोपर्यंत आरव इथे पार्कमध्ये खेळत होता. आज या पार्कमध्ये आल्यावर मला एका गोष्टीचा आनंद हे होता, की गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा मी आरवला या पार्कमध्ये घेऊन यायचे, त्यावेळेस बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या आरव करू शकत नव्हता. पण आज असं नव्हतं. तर आज पूर्ण आरव स्वतःहून सगळ्या गोष्टी करत होता आणि ज्या गोष्टी त्यांनी गेल्या वर्षी केल्या नाहीत, त्यासुद्धा त्यांनी केलेल्या आहेत. तर हे सगळं इम्प्रूव्हमेंट बघून मला तर भरपूर आनंद झाला. जवळपास 1 ते दीड तास आम्ही मस्तपैकी पार्कमध्ये एन्जॉय केलं. त्यानंतर संध्याकाळी आल्याच्यानंतर मी लागले जेवणाच्या तयारीला. आज आहे ना, मला जास्त जेवण बनवायचं नव्हतं. माझ्यासाठीच काहीतरी बनवायचं होतं, कारण की अवधूतसाठी भाजी होती. सो म्हटलं की चला, आज शुक्रवार पण आहे, तर छान अशी अफगाणी एग करी करूया. तर त्यासाठी आहे ना, मी सगळा इथे मसाला आहे ना, ग्रीन मसाला रेडी केलेला आहे. सो तो छान असा तेलामध्ये मी छान भाजून घेतला. एकीकडे जोपर्यंत मसाला रेडी होतोय, दुसरीकडे मी चपात्यासुद्धा करून घेतल्या, कारण की अवधूतला जेवायचं होतं पटकन. आणि मला आठवतंय, श्रावण महिना सुरू व्हायच्या आधी मी एग करी केली होती, त्यानंतर केलीच नाही आणि आज त्याचा मुहूर्त लागलाय. सो मस्तपैकी इथे एग बॉईल करून त्याला थोडेसे कट करून घेतले आणि त्यानंतर याच्यात मसाले घालून त्याला छान असं परतून घेतलं पॅनमध्ये. तोपर्यंत आपली इथे ग्रेव्ही पण रेडी झाली. खूप सुंदर सुगंध सुटला होता आणि तेलही छान सुटले त्याला. तर अशा प्रकारे इथे आपली अफगाणी एग करी आहे ना, ती रेडी झालेली आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून डिनर केला, आपला छान असा टाइम स्पेंड केला. एक गोष्ट आहे मित्रांनो, की सर्वसामान्य लोकांचं जीवन भारत असो किंवा कॅनडा असो, त्यांची जीवनशैली आहे ती सगळीकडे सारखीच असते. त्यात बराचसा काही फरक नसतो. आपण सुख शांतीने आपल्या दिवसाची सुरुवात करतो आणि विचार करतो की शेवटही तसाच झाला पाहिजे.